जेव्हा कधी असे गळे येतात ना डिझायनर साड्यांवरती, तेव्हा तरी मी शक्यतो गोल गळ्याचं सजेशन देते. पण ह्या ताईंना बोटनेक ब्लाऊजमध्ये बॅक हुक हवे होते आणि त्याला बरोबर मध्ये पॅच येत होता आणि त्यांचं म्हणणं होतं डिझाईन पण वायाला नाही गेली पाहिजे, सगळी आली पाहिजे. म्हटलं बरं चालेल. म्हणून मग मी काय केलं, वरचा गळा जो असतो तर तो कट केला. नंतर खालचा देखील गळा गोल राऊंडमध्ये कटिंग केलेला आहे पहा. तुम्ही वेगळा देखील शेप देऊ शकता. आणि इथं आता बॅक हुकसाठी आपण एका साईडवरती घेतले, म्हणजे जिथून आपण गळ्याला आकार दिला होता तिथं मी कट दिलेला आहे. आणि त्यानंतर दोन्ही पार्ट असे ठेवून घेतले. आता जो लांबीचा पार्ट होता त्या साईडनं आपल्याला हा पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर टोकांवरती आपल्याला इथं मी मध्ये नाड्या पण टाकलेल्या आहेत पहा, जेणेकरून व्यवस्थित असं पलटी होतं. आणि नाडीने टाकल्यामुळं मग ते फिनिशिंग वगैरे पण छान येतं. आपल्याला परत नाडी अटॅच करायची गरज पडत नाही. आता पहा, हा पॅटर्न आपण एका साईडला कट केलं होतं, त्यामुळं पहा बरोबर असा आलेला आहे. आता याला लगेच पाहून घेतलं एकदा व्यवस्थित आलं का नाही. त्यानंतर लगेच दाब शिलाई देऊन घेतली, सगळं अस्तर वगैरे जोडून कटिंग करून घेतलं. आता हे पहा बरोबर असं झालंय. याला लगेच हुक लूकची पट्टी मी इथं अटॅच करून दिली आणि हुक लूकची पट्टी अटॅच झाल्यानंतर याचा लूक जो आहे ना तर तो काहीसा असा आला होता. आता याला आपण लेस लावूया, जेणेकरून याचा लूक जो आहे ना तर तो अजून छान येईल, कारण साडी भारीतली होती, त्यांना लग्नामध्ये घालायची होती. नंतर खालच्या साईडला कमरेला पट्टी लावून दिली आणि अशा प्रकारे हा आपला लूक झालेला आहे. आता इथं खालच्या याला जे टसल्स आहेत ना तर ते असे सिंपलमध्ये टसल्स बनवले आणि इथं मी हुक लूक लावून घेतले आणि समोरच्या साईडनं बंद गळा होता.